रोहन पालकर अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक MK अर्थातच मयुरेश कटे या असोसिएशन मधील आणखीन एक दादा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कालभैरव दहिवलीचा संघ पाहायला मिळेल. इन ऍक्शन तर त्यांच्या समोर असेल रविराज, ज्याच्या फलंदाजीनं या मैदानाला नेहमी चढतो साज असा हा रविराज. आणखीन एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. येलो अलर्ट मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगाशी मी म्हटलं होतं की ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट येणं बाकी आहे. हा येलो अलर्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश सत्वे असेल जर्सी नंबर 12, गोलंदाजी माकवती असेल षटक क्रमांक पहिलं फेकण्याकरिता. रविराज आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीम्सच्या दृष्टिकोनातून. प्रत्येक संघ त्या ठिकाणी आपला पहिला सामना जिंकण्याकरिता फार उत्सुक असते. अर्थातच या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व, या स्पर्धेतलं आपलं आव्हान जर टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येक सामना फार महत्वपूर्ण असतो. रविराज ऑन स्ट्राईक आहे, अजय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर शैलेश सत्वे दहिवली एक्सप्रेस शैलेश सत्वे पहिला चेंडू फेकण्याकरता सज्ज झालाय. स्विच हिट केलाय पहिल्या चेंडूवरती. यावेळेस मात्र एमकेच्या डोक्यावरून चेंडू थर्ड मॅन मधून निघून जाईल. पहिल्या चेंडूवरती येईल चौकार रविराजच्या बॅटमधून. चेंडूवरती रिस्क घेतली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने रविराज सक्सेस देखील झालाय. जसं म्हणतात ना, अगर सर्दी हो जाए तो विक्स लेना पड़ता है, वैसे ही पैसे कमाने के लिए और मैच जीतने के लिए रिक्स लेना पड़ता है. आणि ती रिक्स घेतली आहे रविराजनं. रिक्स घेतल्यानं खऱ्या अर्थानं एकतर लॉस होतो किंवा प्रॉफिट होतो. इथं प्रॉफिट झालंय रविराजला. चांगला आहे. यावेळेस मात्र क्रेज मध्ये गेला होता. तदनंतर मात्र एक बॅकवर्ड रिझनला त्या ठिकाणी स्ट्रोक खेळला गेला. त्यावरती देखील 2 धावा अर्जित केल्या. अर्थातच 6 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. रविराजला देखील ठाऊक आहे फार एक महत्वपूर्ण सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये काळभैरव दहिवलीचा संघ आहे, ज्यांच्याकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहे. एमके आहे, समीर सत्वे आहेत, अभि आहे. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप समोर एक चांगला टोटल त्या ठिकाणी उभा करणं फार गरजेचं आहे. आणि त्याकरता अखेरपर्यंत मला या क्रीजवरती थांबणे गरजेचं आहे. टॅप शॉट यावेळेस मात्र 38 सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये हा चांगलं क्षेत्ररक्षण अभि यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. एक चांगली टीम, एक चांगल्या टीमचं प्रदर्शन या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं जयनमान देवली कोण संघानं एक चांगलं टीमवर्क त्या ठिकाणी दाखवलं आणि पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगला विजय संपादन केला. तसाच विजय इथं मात्र संपादन करण्याकरता हे दोन्ही संघ सज्ज झालेत. मात्र रविराज आज पुन्हा एकदा आपलं राज या ठिकाणी प्रस्थापित करणार का? शैलेश कुटप्पाचा चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त उंची. यस इट इज. पंचाने योग्य तो निर्णय दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आणखीन एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होते. 7 धावा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना दहिवली बौद्धवलीचा संघ आपण पाहतोय. रविराज आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 8 असू द्या. आमचे स्कोरर त्या ठिकाणी आहेत. 9 चेंडू आहे. 9 चेंडू आहे पंचांच्या माध्यमातून. रविराज जरी मैदानामध्ये असला ना तरी चौकस आहे. त्याचं लक्ष आहे स्कोरबोर्ड काय बोलतोय, स्कोरबोर्ड काय सांगतोय. म्हणजे जरी मी मैदानात असलं तरी कान मात्र माझ्या त्या स्पीकरकडे आहेत. हा रविराज 9 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू फ्रीट असेल. येणाऱ्या चेंडूवरती मात्र एक चांगला स्ट्रोक आखण्याचा मनसुबा असेल.
चांगला चेंडू यावेळेस मात्र थोडा धीम्या गतीचा फेकला गेला होता आणि त्यावरती मात्र यशस्वी झाला तो शैलेश. धावफलकाचा विचार केला ना तर 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक हे प्रगती पथावरती आहे, पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. एक चांगली रणनीती या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम काळभैरव देहवली संघाच्या माध्यमातून. पुढे टाकला होता त्यावरती मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड इन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळेल अजयच्या बॅट मधून 6 धावा येत आहेत. जात असताना एक एक्सपेन्सिव्ह म्हणावं लागेल. यस इट इज भरकटलाय आणि इथं मात्र आपली कलात्मकता दाखवली. आणखीन एक धाव चोरली सोने पे सुहागा. 2 धावा ऍड होत आहेत, 2 धावा ऍड होत आहेत धाव फलकावरती. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अग्रेशन साहजिकच आहे एमकेचं, कारण धावा खर्च होत आहेत. गोलंदाज आपली लयबद्धता कुठंतरी गमावून बसतोय, त्याला योग्य ट्रॅकवरती येणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे एमकेचं अग्रेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मात्र इथं फोकस करावं लागेल, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कव्हरला भेदलंय रविराजनं, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केल्या, दुसऱ्या धावे वरतीच समाधान मानलंय. तिसऱ्या धावाकरता कॉल दिला होता मात्र अजयनी थांबवलं. अखेरच्या चेंडूवरती 2 धावा येतील, 2 धावेनं 19 धावा धावफलकावरती येतील. एक खर्चिक षटक टीम काळभैरव देहवली संघाकरिता 19 धावा खर्च केल्या शैलेश सतमेनं या पहिल्या षटकात. येणारं दुसरं षटक अशा पद्धतीचं असेल. पाहण्याकरता तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कार्याध्यक्ष चषक तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे मास्टर्स. तर 19 धावा धावफलकावरती शुभम नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हे फेकण्याकरता ज्यांना प्राचारण केले ना खऱ्या अर्थानं टीमनं विश्वास दाखवलाय त्यांच्यावरती देखील. आता मात्र हा विश्वास कसा संपादन करणार, आता मात्र हा विश्वास जो दाखवलाय ना तो कशा पद्धतीनं सार्थक ठरवणार शुभम आपल्या संघ सहकार्यांचा. 19 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये शैलेश सतमेनं त्या धावगतीवरती अंकुश लावायचे खऱ्या अर्थानं आणि त्याकरता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. यानंतर नेक्स्ट मॅच असेल संघर्ष उणेगाव साईकुंड. आपण देखील तयार राहायचंय. या इनिंगच्या शेवटच्या षटकानंतर लगेचच आपला देखील नाणेफेक केला जाईल. शुभम हो यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये. चांगले प्रयत्न, एफर्ट्स, प्रयत्न चांगले आहेत मित्रांनो. आपण मैदानाच्या आतमध्ये किती वेळा पडतोय ना हे महत्वाचं नाही, पण पडल्यानंतर उठून पुन्हा एकदा प्रयत्न करतोय ना हे फार महत्वाचं असतं. किती वेळा पराजय झालाय, किती वेळा मला हार पत्करावी लागली हे मला ठाऊक नाहीये, पण मी पुन्हा जिंकण्याकरता प्रयत्न करतोय ना हे फार महत्वाचं असतं. पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला होता. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. रविराज अजूनही स्ट्राईक वरती आहे. ही फार जमेची बाजू आहे टीम दहिवली बौद्धवाडी संघाची. टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे. चांगला वेग देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला. झपकन चेंडू पडला आणि तदनंतर रविराजच्या अगदी जवळ येऊन गेला. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा स्विचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रविराज यांचा. मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाज शुभमनं आगाज केलाय ना दुहेरी भूमिकेला सार्थ ठरायचं होतं, कारण विश्वास दाखवला होता
कर्णधारानं विश्वास दाखवला होता. टीमनं धावगतीवरती अंकुश लावायचं होतं आणि या सगळ्या भूमिका ज्यानं चांगल्या पद्धतीने हाताळल्या. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं, मात्र त्याला बीट करून चेंडू चाललाय सरळ सीमा पार. येईल हा चौकार. डीसी मास्टर रविराज मात्र माघारी परततो. 24 आकड्यावरती धावपळ स्थिरावले. आतापर्यंत समोरच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस मात्र पुन्हा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा पूर्ण केले. तिसरी धाव वेगानं पूर्ण केली जाईल का? चला, आडवा तिडवा पण का होईना, मला माझ्या संघाकरता 1 धाव पूर्ण करायची. आणि जेव्हा आपण आपल्या गावासाठी लढत असतो ना मित्रांनो, तेव्हा अगदी खास एक चांगला जोश असतो. या 3 धावा जरूर कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा धावफलकावरती देखील ऍड होत आहेत. 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं हे अंतिम स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता कोणाला केलं जाईल प्राचार्य. अर्थातच षटक फेकण्याकरता आणखीन एका युवा गोलंदाजाला त्या ठिकाणी प्राचारण केलं जात आहे आणि ऋषिकेश याला आमंत्रित केलं. ऋषिकेश कठे. चला, 27 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला पंच केलाय, मात्र तिथं डीपला प्रोटेक्शन. डीप स्क्वेअर लेगला हा झेल टिपला जाईल. पुन्हा एकदा शैलेश सत्वेच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन होईल. संकेत सत्वे यांनी तो झेल टिपला होता. प्रतिम झेल टिपला होता.
डीप स्क्वेअर लेग रिझनला. तदनंतर मात्र 27 या आकड्यावरती धावफलक स्थिरवलेला आपण पाहताय. 5 चेंडूंचा खेळ इथं शेष आहे. आता मात्र धावगतीवरती पूर्णतः अंकुश लावण्यात हे गोलंदाज यशस्वी होत असताना आपण जरूर पाहतोय. ऋषिकेश कठे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेण्यात तो यशस्वी ठरलाय आणि तदनंतर मात्र उर्वरित 5 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करणार हा नवीन फलंदाज. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे आणि एक चांगला अनदेखना झेल इथं टिपलाय. आज या मैदानानं षटकारांची हॅट्रिक पाहिली, मात्र विकेटची हॅट्रिक अजूनपर्यंत आलेली नाहीये आणि ऋषिकेशला मात्र ती संधी आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी अर्जित केलेत आपल्या नावावरती. जर इथं विकेट्स घेण्यात यशस्वी झाला ऋषिकेश तर निश्चितच विकेटची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती आजच्या दिवसातली. मात्र यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. अलंग इथं कापेट चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय समोरच्या दिशेनं आणि एक धाव. या तिसऱ्या चेंडूवरती मात्र 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं रोखलंय. मध्यंतरी रविराज फलंदाजी करत असताना वाटलं होतं 45-50च्या आसपास इथं टार्गेट सेट केले जाईल, मात्र 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टॅपशॉट याही वेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईपर्यंत चांगला थ्रो होता. रॉकेट थ्रो इथं कॅरी करणं गरजेचं होतं यष्टीरक्षकानं, मात्र स्कीड झाला आणि त्यानंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावेनं 30 धावा या धावफलकावरती येत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा हिट आला ना तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो टीम दहिवली बौद्धवाडीचा संघ. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. क्या बात आहे. संधी येते मात्र संधी निघून जाते, हुलकावणी दाखवते. या 2 धावा आणखी धावफलकावरती ऍड होतील. संघर्ष उणेगाव आणि साईकोंड आपण तयार राहायचंय, कारण हे स्लॉगरचं षटक आहे. अखेरचा चेंडू आहे. आपण दोन्ही कॅप्टन्सनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. संघर्ष उणेगाव बनाम साईकोंड. धावफलकाचा विचार केला तर 32 धावा 32 ऑन अ बोर्ड आपण पाहताय. अखेरचा चेंडू या स्लॉगर मधला ऋषिकेश कठे याचा. बत्तीस धावा 15 मिनिटांमध्ये आपली पहिली इनिंग संपणं फार गरजेची आहे. 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी 3 षटकं तुम्हाला संपवायची आहेत. पुढे सरसावला होता जरूर, मात्र त्या ठिकाणी बॅट न बॉलचा संपर्क नाहीये. अखेरचा चेंडू निर्धावी 32 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळेल. जिंकण्याकरता काळभैरव दहुली संघाला 18 चेंडू आणि गरज असेल ती 33 धावांची. यानंतर नेक्स्ट मॅच संघर्ष उणेगाव बनाम साईकोंड. चला या बोथ कॅप्टन्स आपण दोन्ही कॅप्टन्सनी
साई कोण आपण यायचंय. त्या ठिकाणी प्रत्येक संघाचं संघनायकाचं त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. या दोन्ही संघाचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक केलं जात आहे आणि नाणेफेक देखील आपल्याला पाहायला मिळेल. हेड इट इज अ टेल. नाणेफेकीचा कौल जातोय चिराग 11 साईकोन संघ. काय असेल निर्णय. फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. नवीन हंगाम चौथं पर्व. काय सांगाल. मागच्या वर्षात जो काही लॅकोनॉज होता तो लॅकोनॉज त्या ठिकाणी मागच्या वर्षी झालेल्या ज्या काही चुका असतील जी काही उणीव असेल ती भरून काढण्याकरता एक नवीन संधी या नव्या पर्वात. कशा पद्धतीनं टीमची स्ट्रॅटेजी आहे. कशा पद्धतीनं टीमचं पूर्ण माहोल आहे. टीम तर खूप आमची चांगल्या पद्धतीनेच आहे. गेल्या वर्षी पण खूप चांगले नंबर मारले. कमीत कमी आम्ही गेल्या वर्षी 9 नंबर तर मारले. यावर्षी तर त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करू मारायचा. नक्कीच. आणि पहिलीच मॅच आहे. समोर आहे संघर्ष उणेगाव. एक चांगला संघ आहे. काय रणनीती असेल. कमीत कमी स्कोर मारून देऊ आम्ही त्यांना. नक्कीच आपला निर्णय त्यांना कळवायचा आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. घरात पहिली मॅच आहे. नवीन हंगामाकरता संघर्ष उमेगाव सज्ज झालाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. इरादे स्पष्ट आहेत. आम्ही कमीत कमी धावा मारण्याचा आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. काय सांगशील. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पहिली बॅटिंगच पाहिजे होती. क्या बात आहे. जो निर्णय तुमच्या बाजूने आलाय तो योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरं या वर्षीच्या हंगामाकरता संघर्ष उणेगाव कशा पद्धतीनं सज्ज झालंय. कारण नवीन हंगाम आणि नवीन हंगामामध्ये मागील वर्षीचा लॅकोनॉस भरून काढायचा आहे. मागील वर्षी ज्या काही उणीवा होत्या त्या उणीवा आम्हाला भरून काढायच्या आहेत आणि त्याकरता एक दिलानं एक जिद्दीनं आणि एका ताकदीनं संघर्ष उणेगाव संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. मात्र टीम मधला माहोल कशा पद्धतीचा आहे. ज्या टीम मधला माहोल तर चांगला आहे. गेल्या वर्षी चांगला होता त्यापेक्षा अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याकरता भरत तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी शिवसेना ग्रामीण टाइम्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आमचे देखील मार्गदर्शक आणि ज्यांना सातत्यानं अगदी त्यांचा आम्हाला पाठिंबा असतो. अगदी मार्गदर्शन करतात. आमच्या पंचक्रोशीतील एक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे सारे आम्ही आदर्शानं पाहतो. आमचे विठ्ठलदादा सत्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. पहिला चेंडू या ठिकाणी हृदयराजाचा अर्थातच पहिल्या चेंडूवरती बीट होतोय मयुरेश कटे यमकी आपल्याला पाहायला मिळतंय. समीर सत्वे जे त्यांच्या जोडीला असतील साथ निभवायला. विचार केला ना तर जवळपास 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावांची गरज आहे. ती टीम काळभैरव दहिवली संघाला जिंकण्याकरता. वा भाई वा क्या बात आहे. यावेळेस मात्र फाईन खेळलाय आणि फाईन लेगला बीट केलंय. षटकार ठोकला यमकेनं. मडगाव प्रीमियर लीग मध्ये आपण ज्याला पाहिलं असेल कर्णधाराच्या भूमिकेत समोरच्या दिशेने यावेळेस मात्र पॉइंटचा प्रोटेक्शन ज्याला एक मोठी संधी होती. एमकेचा विकेट्स म्हणजे जणू एक मॅच त्या ठिकाणी गमावताना आपल्याला पाहायला मिळेल. रविराजचं अग्रेशन पहा. कारण त्याला ठाऊक आहे की विकेट्स किती महत्वपूर्ण होती. ही कॅच नव्हती तर संपूर्ण मॅच होती. त्या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 9 धावा 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 8 धावा धावफलकावरती उभ्या केल्यात. 33 धावांचे लक्ष.
खोदून काढल्या इथं मात्र लॉंग ऑफचं प्रोटेक्शन, पुन्हा ती चूक. क्षेत्ररक्षकाची साथ रविराजला या ठिकाणी भेटणं गरजेचे आणि ती साथ मात्र रविराजला लाभताना दिसत नाहीये. आज दिवस एमकेचा आहे. दुसरा बॅक टू बॅक झेल सुटला जातोय. एक धाव धावफलकावरती ऍड होते, 9 धावा. पहिलं षटक हे प्रगती पथावरती असताना 32 धावा तुम्ही उभ्या केल्यात. अशातच जर असे झेल तुम्ही सोडलेत तर निश्चितच तुमच्या संघाला तुम्ही अडचणीत टाकताय. समीर सत्वे अंतर कापू शकत नाही, उंची जास्त आहे. इथं देखील हा झेल सुटला जातोय. बॅटवरती तितकासा बॉल प्रॉपरली आला नव्हता आणि एक धाव त्याही वेळेस आपल्याला पाहायला मिळेल. तर तेच 10 धावा धावफलकावरती येत आहेत. चला एक सुरुवात जशी हवी तिना तशी सुरुवात मात्र मिळाली आहे ती टीम काळभैरव दहिवली या संघाला. एक चांगल्या पद्धतीची लढत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या हाफमध्ये, पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण रविराजचा खेळ पाहिला. दुसरा पूर्वार्ध, दुसरा उत्तरार्धामध्ये आपण एमके आणि समीर सत्वे यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाह, अप्रतिम चेंडू यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता एमकेचा, तर तोही विफल ठरतोय. अखेरचा चेंडू अर्थातच षटकाची सुरुवात निर्धाव चेंडून झाली आणि षटकाची सांगता देखील निर्धाव चेंडूनच होते. 10 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 33 धावांचं लक्ष, 33 धावांची गरज, 11ची सरासरी त्या ठिकाणी हवी आहे. निश्चितच त्या 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत. एक यशस्वी संघ म्हणून समजला जातो, एक दादा संघ म्हणून या असोसिएशन मध्ये ओळखला जातो तो काळभैरव दहिवलीचा संघ. ज्या पद्धतीने दादा संघ म्हणून त्याची ओळख त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली आहे, मात्र आपली तीच दादागिरी कायम ठेवणार की दादागिरी मात्र मोडून काढणार दहिवली बौद्धवाडीचा संघ. येणाऱ्या 2 षटकामध्ये चित्र स्पष्ट होईल. मात्र एमके जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे, समीर सत्वे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे, तोपर्यंत निश्चितच या उर्वरित धावांचा वेध मात्र घेतला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन होईल. नवीन गोलंदाज या ठिकाणी सुजल आपल्याला पाहायला मिळतील. रविराज यष्टांच्या मागून कशा पद्धतीने ही सूत्र आपल्या हातात घेतायत. 23ची गरज अजूनही जिंकण्याकरता टीमला. वा, चांगला चेंडू आहे याही वेळेस सुजल याचा. युवा गोलंदाज आहे आणि त्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन इथं मात्र रविराजच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र दिलं जाते, सांगितलं जाते. सांगणारही त्या ताकदीचा असावा लागतो आणि ऐकणारही त्याच ताकदीचा असावं लागतं. कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीता ती कोणालाही सांगितली असती, मात्र त्यांनी फक्त अर्जुनालाच सांगितली, कारण ऐकणारा त्या ताकदीचा होता. इथं नो चेंडू येतोय. चला इथं जर्क आणि हा जर्कचा दिलाय. अर्थातच येणारा चेंडू मात्र फ्रीट असेल. या 2 धावा आणखीन धावफलकावरती ऍड होतील. 12 धावा. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती असताना येणाऱ्या फ्रीटचा मात्र कशा पद्धतीनं फायदा उचलणार एमके मयुरेश कठे. मात्र या ठिकाणी गोलंदाज आपल्याला बॅन पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येईल आणि तो या षटकाची सुरुवात करेल. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12 धावा धावफलकावरती पाहतोय. फ्रीटचा असेल चेंडू येणारा. एमकेला मात्र एक पर्वणी असेल, एमकेला एक मात्र संधी असेल. मिळालेल्या या संधीचं कशा पद्धतीनं तो सोनं करेल. चला जरा स्पीडअप करायचंय मित्रांनो. सामना क्रमांक 4 सुरू आहे. लोवा फुलटा असं आहे यावेळेस मात्र एलिव्हेशन नाहीये, अंतर कापलं नाहीये चेंडूनं. या 2 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. 14 धावा
षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पथावरती आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि इथं मात्र त्या धावांसाठी एमकेला देखील धावधाव करावी लागत आहे. मेहनत करत असताना आपण जरूर पाहतोय मेहनत तुम्हाला करावी लागेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा मित्रांनो, प्रत्येक फील्ड मध्ये तुम्ही मेहनत करा. असंच पडून राहाल तर त्या लोखंडाला देखील जंग पकडतो. इथं चांगला स्ट्रोक आहे, अगदी बॅटच्या रेंज मध्ये आला होता, स्लॉट मध्ये आला, त्याला आउट ऑफ द प्लॉट पटवलाय. 6 धावा धप्पलकरती ऍड होते. डीजे मास्टर चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा रेंज मध्ये आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावांची आता मात्र गरज आहे जिंकण्याकरता काळभैरव दहिवली संघाला. लोअर फुलटॉस होता, यावेळेस मात्र ऑन साईटला फटका सजवला आहे. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाईल आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 5 धावांची गरज जिंकण्याकरता आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. चांगले 2 प्रहार आले आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये पूर्णतः आपला पगडा मात्र मजबूत केला तो काळभैरव दहिवली संघानं. एमके म्हणजे जिंकण्याची हमी आणि ही हमी मात्र कायम राखली आहे. आणखीन एक लाजवाब देखना स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू